काय वाटायला. शेवटी आता ज्यांची त्यांची भावना आहे, ज्यांचं त्यांचं मन आहे, आणि ही लोकशाही आहे ना, प्रत्येकाला बोलण्याचा याचा अधिकार आहे. आमचं त्यांच्याकडे फक्त एकच अपेक्षा पहिल्यापासून, की वंचिताला गरीबाला न्याय देण्याची योग्य वेळ आली. ही लाट आहे गरीबाची, आणि ते जाणतेत गरीबाची अडचण जाणणार आहेत, कारण त्यांनी वंचिताचा प्रचंड मोठा लढा उभा केला होता. आणि आज सगळ्यांचं तेच म्हणणं आहे गोरगरिबांचं, की आज लाट आली तर गरीबाच्या बाजूने आवाज उठवायला आंबेडकर साहेब पाहिजे. येतील ते सुद्धा एक ना एक दिवस निर्णय, आणि आम्हाला तीच अपेक्षा की त्यांनी गरीबाच्या आमदार जे आहेत बार्शीचे ते असे म्हणालेले आहेत की माझं घर जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू आहे. म्हणजे त्यांचा रोल जो आहे तो तुमच्या बाजूने आहे. काही बोलत आहे, जाऊ दे तिकडे. काय ते दरेकर साहेबांनी सांगितलं होतं अभियान राबविणारे, ते अभियान सुरू झालं वाटतं. फडणवीस साहेबांनी ते सगळं कॉन्ट्रॅक्ट दरेकर साहेबाकडे दिलेलं आहे अभियानाचं. त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही अभ्यासक घेणार आहेत, आम्ही काय तज्ज्ञ घेणार आहेत त्या अभियानात, काही आमदार घेणार आहेत. ती प्रक्रिया सुरू आहे. काय राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे, राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे. दादा त्यांनी असं सुद्धा म्हणालेले आहे ते की ज्या ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्याचे कंट्रोलर हे रोहित पवार आहे. रोहित पवार अगोदर त्या ठिकाणी जातात, नंतर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं. हेच सांगितलं मी आता, अभियान हे ट्रॅप आहे माझ्या विरोधात रचलेला. माझ्या विरोधात रचलेला हे ट्रॅप आहे. मला गरीबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं. मला एक नाही कळत हो, तुम्हाला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा? का वाटत? मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले, ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी. का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही? एकदा बघा ना विचारून गरीबाला, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांचे. आता परभणीचे एक मुलगा आणि ते येणार आहेत, MBBS ला नंबर लागलाय, बघा त्यांचा काय आनंद आहे. का तुम्हाला गरीबाचे लेकर असे MBBS झालेले, इंजिनियर झालेले बघायचे नाहीत, MD झालेले बघायचे नाहीत, अधिकारी झालेले बघायचे नाही? काय एवढा जळफळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा? की कोणची बाजू घेऊन चाललात तुम्ही कुठं? काय प्रश्न आहे? काय प्रश्न? त्यांच्याकडून लिहून आणा. हे राजकीय प्रश्न नाही का? त्यांच्याकडून लिहून आणा. हे राजकीय प्रश्न आहे ना? ही काय सामाजिक प्रश्न आहे का? त्यांच्याकडून लिहून आणा. हा, तुम्ही एक म्हणा मला ओबीसीतून मागणी कर. मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं. हे काय आणलंय कुठून? हे ते त्याचं काय, याचं काय, हे प्रश्न ते प्रश्न. हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे. ते अभ्यासक उतरविणं, कुठं मध्ये बी खूप आंदोलनं घडून आणलेत, मुंबई पासून इथपर्यंत खूप खालपर्यंत संघटना फोडल्या. यांना ना सरळ सांगतो मी तुम्हाला, देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचे आमदार हाताखाली धरून हे आंदोलन फोडायचे आणि बंद करायचे. सरळ प्लॅन आहे त्यांचा. देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन बंद करायचं. जसा क्रांती मोर्चात 3 फूट पाडल्या होत्या यांनी, आणि चांगलं काम करणारे आमचे बांधव बदनाम करून टाकले होते यांनी. तीच प्रक्रिया त्यांना इथं राबवायची, पण आरक्षण द्यायचं नाही. खूप आंदोलनं बी उभा करायला लावले त्यांनी, खूप सरकारी आंदोलनं खूप आहेत. आता आमदार सुरू झालेत पुन्हा. आणि रात्रीची तर अशी माहिती आहे की खूप मोठे आमदाराची टीम आहे आतून, खूप मोठी टीम तयार केली आतून देवेंद्र फडणवीसांनी, आणि त्यांना बळ दिलं हे मराठ्याचं आंदोलन काही करून बंद पडलं पाहिजे. एक आमदार पुढे घालायचा आणि बाकीच्यांनी त्याला आमदारांनी आंधारातून सपोर्ट करायचा. बरेचसे आहे त्याच्यात, बरेचसे आमदार आहे त्याच्यात. जे मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला मराठी धडा शिकविणार. 2024 ला मराठी त्याला धडा शिकविणार. आतून सपोर्ट करणाराला सुद्धा. एकाला पुढे घालता वय. मी म्हणलं कस काय वया काय की बार सुरू झाला येऊ, कारण इथं चर्चा झालेली 25-26 दिवस झाले. त्याच्यानंतर एक आमदार जातो त्याच्या गावात, तिकडे मतदारसंघात एका गावात भाषण करतो, मला प्रश्न विचारतो भाषणातून, आणि नंतर बाकीचे लोक प्रश्न विचारतायत. म्हणजे इकडे येऊन सांगण्याऐवजी की तिकडे काय चर्चा झाली, इकडे येऊन सांगण्याऐवजी तिकडे मतदारसंघात जाऊन सुरुवात केली. तो प्रश्न तर फडणवीस साहेब मला विचारतात की त्यांच्याकडून लिहून घ्या तिघाकडून. तेच प्रश्न पुढे चालू नाही, पुढे मराठ्यात काही फूट पडू नाही, म्हणून तर हे आमदार आले होते ना. हे 5-6 आमदार जे आले होते
त्यासाठीच आले होते की पुढे काय होऊ द्यायचं नाही, त्यांच्यात तुमच्या संवाद ठेवायचा आहे फडणवीस साहेबात तुमच्यात, आणि म्हणून आपल्याला हे कुठंतरी मार्ग काढायचा आहे. मग मार्ग काढायला गेलेले आमदार गेले कुठं, तर डायरेक्ट आपण आपल्या मतदारसंघात बोलायला कधी लागले, 22-23 दिवसानं बोलायला पण काय लागले. जे देवेंद्र फडणवीसने मला प्रश्न विचारले तेच त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय, त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय. आणि तुम्हाला फायदा झालेला मराठ्याचा ते विसरले. सत्ताच मराठ्यामुळे मिळाली ना 106 आमदार, मग तो फायदा विसरलात तुम्ही. आता ह्यो फायदा झालाय का नाही मराठ्याचा कोणाला सांगताय नाही, कारण आम्ही तर काय कोणाला नाव घेऊन पाडा म्हणलो नाही. जर नाव घेऊन म्हणलं असतं तर ठीक होतं, मग आम्ही त्यांना मराठ्यांनी मतदान केलं. तुमचे नाही निवडून आले का भाजपाचे काहीच खासदार नाही आले का? आलेल्यांना म्हणा मराठ्याचं मतदान झालं नाही तुम्हाला ना आलो नाही म्हणा काय तिकडे जाऊन प्रश्न विचारायचे. पण त्यांनी मला एक शब्द सांगितला होता, मी मराठा आहे म्हणून काम करतोय बाबा, मला काय याच्यात मध्ये ओढू नका. त्यांनी भाषण केल्याच्या नंतर मी बोललो, त्या 23-24 दिवसात बोललो का? आम्ही आमच्या मनाला धरून चाललो. चल जाऊ तिकडे मध्यस्थी करायला आलते ना, ते म्हणले मला याच्यात मध्ये ओढू नका, जाऊ आपण नाही नाव घ्यायचं. प्रयत्न केले असते, बहुतेक त्यांना फडणवीस साहेबांनी साथ दिली नसेल म्हणून ते तिकून तिकडेच आपण आपल्या मतदारसंघात गेले. याला जाऊन काय सांगावं म्हणून मला हे आम्ही समजून घेतलंय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सुद्धा हे समजून घ्या की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही फक्त आणि फक्त मराठा म्हणून आलो, आणि ते मीडियात आलेलं इथंच ही जागा आहे ती बसली, आणि आम्हाला फक्त मध्ये घेऊ नका. ठीक आहे म्हणलं, तुम्ही करा प्रयत्न. मला काय राजकारणात जायचं नाही, मी स्पष्ट शब्द वापरला होता, मला राजकारणात जायचं नाही. उगाच आम्हाला डागा लावू नका, ह्या आघाडीचा आहे त्या आघाडीचा आहे ह्या युतीचा आहे. तुम्ही जाण त्या तुमच्या फडणवीस साहेबाला समजून सांगा, आमचं आरक्षण आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लकला, मला राजकारणाचं समाजाला देणं घेणं नाही. मग बहुतेक रिस्पॉन्स दिला नसेल आमच्या मागण्याला ते घेऊन गेलेल्या, म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात गेले. आम्ही तो विषय सोडून दिला. पण त्यांनी एका गावात भाषण केलं आणि त्या गावात हे प्रश्न विचारले की मला 1400 कोटी निधी दिला, मग भाजप काय कमी आहे का, मग आता तेच पाडायचं का, परत जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून लिहून घ्यावा, किती दिवस आता वैर करायचं आम्ही, हे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. आता वैर काय आजपासून आहेत का, ते पिढ्यांना पार आहेत. आणि मला एखादी गोष्ट समाजाला द्यायची म्हणल्यावर मला परिणामाची चिंता करून जमणार नाही, जशी तुम्ही केली नाही. तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस वैर असून सुद्धा लोकांनी तुम्हाला मतदान केलं, लोकांनी तुमच्यासाठी वैर पण घेतलं ना, मग समोरच्याचं वैर सोड. कारण लोकांचं मत होतं ह्योच निवडून आला पाहिजे, म्हणजे ते पूर्वीचं काय वैर आहे ते कमी होईल. तसंच आता मी तरी माझ्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणल्यावर मी तरी काय करू, पुढचे परिणाम मला अंगावर घ्यावाच लागणार आहेत. जसं तुम्ही पूर्वीचे वैर अंगावर घेतले तसंच तुमचं जसं तुम्हाला तोलित तसं मला तोला ना. मी समाजासाठी मागणी करतोय म्हणल्यावर कोणीतरी विरोध करणारच आहे. मला विरोधाचा परिणामाची चिंता करून जमणारच नाही. जसे तुम्ही परिणामाची चिंता केली नाही, समोरची बलाढ्य पार्टी असून दादागिरी करणारे असून तुम्ही उभा राहिलात, तुम्ही परिणामाची चिंताच नाही ना केली, जे होईल ते होईल. आणि लोकांनी तेच मनात घेतलं, मग जे होईल ते होईल भाऊ आपल्या माणसासाठी, म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं लोकांनी. मग काय लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळं त्यांचं वैरच झाला असेल ना, कोणाच्या तरी माझे आमदार संघ व्हायना किंवा आजी आमदार संघ व्हायना, तर तुम्हाला मतदान नाही केलं म्हणून लोक दुसऱ्याला करायला लागलेत. तुमचं व्हायना वैरच घ्यायची वेळ आली लोकाला, मार खायला लागले लोक तुमचे. मग तुम्ही जे आम्हाला विचारताय वैर, मग ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलंय त्या लोकांना तुम्ही हाणायला लागलात. तुम्ही काय वैरच घेतलं ना, मग गरीबासंग बी हाणायलाच लागले ना. दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय, स्वतःसाठी वेगळा न्याय, ही कोणती पद्धत राबवायला लागलात. आणि मी कोण लिहून आणणारा, माझं मग काम आहे जो सरपंच असेल त्यालाच गावाचे कामं सांगणं. माझी सरपंचाला नाही सांगितलं जात. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसाच लोकांना उभा करायचा अधिकार असेल ना. तुम्हाला पक्षाकडून बोलावं वाटतं, मला माझ्या समाजाकडून बोलावं वाटतं ना. तुम्ही प्रश्न विचारायला 23-24 दिवसानंतर तुमच्या तिकडे येऊन आणि जे फडणवीस साहेबांनी विचारले तेच, मग याच्या सरळ कळतंय तुम्ही राजकीय निवडणुकीसाठी बोलायला लागला. उभा राहिल्यावर पडल्यावर उभा राहील, काय जे असेल ते येईल, घेऊ जाईल. तुम्ही असं कुठे म्हणालात की माझ्या समाजासाठी मी हे करायलो, आणि मी कुठे अगोदर भाषा वापरली.
पाट रक्ताची व्हायची, ते हातन ते आणि तुकडे तुकडे करणारे, मग सैन्यातच होतं कोण काय नव्हते असं. मग सगळे वारच झाले, मह रक्त सांडलं, मागून बघा कसं फाटलंय मह, हातून ती आणि तोडीतून तुकडे करतो, शिक्षा भोगावं लागल मला. ही भाषा आहे का मग? आम्हाला म्हणायचं याला शा देतून त्याला शा देतू. कवा दे मुख्यमंत्र्याला शा दिल्या, मुख्यमंत्र्याला शा दिल्या. अरे फडणवीसचं नाव घे ना सर, मी त्याच्यासाठी मरमर करतोय म्हणून. आम्ही 10-15 आमदार मराठीचे एकत्र आलो अंधारातून. मला एकट्याला पुढे केलंय बळीचा बाकरा. सगळे घरात बसून मजा बघत आहेत मराठीचे बाकीचे आमदार, फक्त मग अंधारातून सपोर्ट केलाय. कोण भाषा वापरित आहे? आणि म्हणा मी अर्ज देणार आणि माझ्या जीवाला धोका आहे आणि गोळ्या घालणारे आणि मी आणि घर पेटून देणारे, असले चिल्लर धंदेच करत नाही मी. दुसऱ्याला बोललं ना, बोलताना विचार करायचा, दुसऱ्याला हलक्यात नाही घ्यायचं एवढं. हो, असेल तुमची दादागिरी तिथं, मराठ्यांवरती दादागिरी नाही करायची. हो, त्या भानगडीत नाही पडायचं आपल्या संग. आणि म्हणा तोडून टाकणारे, कुठं मारून टाकणारे, मग घर पेटून देणारे. बोललं कोण आधी? मी. आधी कोण बोललं? मी. ही सुसंस्कृत महाराष्ट्राची भाषा आहे का? ही लोकशाहीची भाषा आहे का? प्रश्न विचारायचा अधिकार प्रत्येकाला आहे. विचारल्यावर उत्तर शांततेत द्यावा. आणि मग आम्ही शांततेत पाठलो होतो तिकडं. तिकडे आल्यावर गप्प बसायचं ना. तिकडे जाऊन भाषण करायची काय गरज होती का? प्रश्न विचारायचे आम्हाला, चुकच तुम्ही करायची. आणि बोलल्यावर आमच्यावर ढकलायचं, मग घर जाळणारे आणि मला गोळ्या घालणारे बोलायचं. आणि आम्ही असे बोलत नाहीत, सरळ सरळ उत्तर दिले पाहिजेत, स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असं नाही बोलायला पाहिजे. घर जाळीन, डोळ्यात पाणी आणीन, आमच्या लेकराला गोळ्या घालीन असं म्हणतोय मी असं म्हणतोय, असं तो म्हणतो. अरे काय यार. आणि हे लोकशाही शोभत का ते म्हणतोय. आणि ते आधीच तुमचं गेलं की सुरू, छाताड बुडू बुडू सुरू होतं ते असं असं. एक घन घ्यायला पाहिजे हातात, घन. ते काय मग आता शेवटी अरे पागलपणा आहे का? माणसाने बोलताना चूक तुम्हीच करायची आणि ढकलायचं आमच्या. बोलले तेच बोलले ना. इकडे यायचं तर नीट यायचं, नाही तर शिक्षा भोगावं लागल. आम्ही बी सैन्यात होतो पहिल्यांदा कवा तरी. आम्ही सोपे नाहीत. सगळी जमीन गेली तरी चालन, मै बाप जादेची 10 का 20 एकर तेवढीच राहिली तरी चालन. ही कोणाची भाषा आहे? सगळे जमिनी गेल्या तरी चालत्या, सगळे प्रॉपर्टी 500 एकर आपली तेवढी जाऊन द्या. हे कोणाचं बोलणं मा आहे? तुकडे करीत असतो आम्ही कोणाचे मये आणि मराठीचे. ही कोणाची भाषा आहे? आता आमच्याकडून जी अपेक्षा करताय ना, प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे होते. लोकशाहीला धरून अशी जे तुम्ही वाक्य वापरतात, त्या टायमाला लोकशाही तुम्ही विसरले होते काय? संविधान का त्यावेळेस देवेंद्र फडणवीसची फुल पॉवर होती तुमच्या माग, म्हणून ती भाषा बोललात. रक्त सांडील काय काय शब्द आहेत ते. आधी कोण बोललं? आधी मी नाही. मी या महाराष्ट्रात आधी कोणालाच बोलत नाही. आधी कोणालाच बोलत नाही. बोलला की मग मी सोडित नाही. मला खेटला माणूस मी सोडित नाही. हो, ते किती तो रमखा असू दे, किती बी छाताड बडवणार असू दे, त्याने किती आधी खुन केलेला असू दे, तो किती दादा असू दे, मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाची दादागिरी टिकू शकत नाही. आणि आमच्या गरीबाला खेटायचं नाही. गरीब मराठ्याला कुणी खेटायचं नाही. गरीब मराठ्यांचे लेकर तुम्हाला का मोठे वाटत नाहीत याचं उत्तर मला द्या. 50 वाऱ्यात एसआयटीचं सांगत. मी एसआयटीचं काय केलं? एसआयटीचं काय क्लीन चिट दिलेली काही आणली का पावती आमच्याकडे? गुन्हे बी मागे घ्यायचे सांगितले होते, आणली का एखादी पावती? सगळे सरसकट मागे घेतले म्हणून. उगा काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं, सहानुभूती मिळवायसाठी. तुम्ही काही केलंय असं समाजाला माहित नाही आम्हाला, पण याचा अर्थ तुम्ही केलं म्हणून आमच्यावर चढायला लागलात का? गोरगरिबाचे लेकर धोपट, कुठं कोणाला दादागिरी कर. आणि हे काय रडकं बोलणं? घर जाळायला लागले, कुठं गोळ्या घालायला लागले, त्यात नाही मी. घरण जारण जाळीत नसतो. उलट तुम्ही सरकारला सांगितलं काहीतरी गंभीर दखल घ्या म्हणून.
आम्ही नाही पुळके धंदे करीत असले सांगायचे. आम्ही म्हणलो असतो त्याशी तुकडे करीन म्हणलाय, रक्ताची पाठ होईन म्हणलाय, शिक्षा भोगावं लागेल म्हणला, मी बेकार असतो आणि आणखीन काहीतरी मला आमका आमका मानत्यात असं काहीतरी आहे त्याच्यात. बरंच येते मग प्रॉपर्टी गेली तरी चालत. आम्ही नाही म्हणलं सरकारला गंभीर दखल घ्या यार, रोज भेटत येतं कुठं. आम्ही नाही म्हणलो गंभीर दखल घ्या काय घ्या, आमका करा तमका करा. कधीच नाही. कारण मारायचं तुम्ही म्हणला, तुकडे करायचं तुम्ही म्हणला, आम्ही तर नाही म्हणलो. मग तुमची जर गंभीर दखल सरकार घेत असलं तर या राज्यात आम्ही बी राहतो ना. त्यांना कळत नाही का आधी कुणी काय केलंय, ती कोण बोललंय आधी. का गृहमंत्री तुमचा आहे म्हणून तुमच्याकडूनच बोलणार आणि गरीबाला भेटूनच काढणार, केसेस करणार गरीबावर. हजारो पोरावर केसेस झाले, लाखो पोरावर तेच करणार. मग अरे थोडी तरी उपकाराची जाण राहू द्या. गोरगरिबाला कल्याण व्हायला लागलं, त्या गोरगरिबाची उपकाराची जाण ठेवा थोडी. कधी काळी व्हायना तुम्हाला कुणाचं तरी वैर पत्करून मराठ्यांनी एक शिक्का मतदान केलेलं आहे. आज तुमच्यावर थोडी बाजू आली म्हणून देवेंद्र फडणवीसची बाजू घेऊन सरकार वाचवायसाठी गोरगरिबांचा उपकार विसरायला लागलात. गोरगरिबाला तुमच्यामुळे बी वैर झाला असेल ना, ते कुणाच्या तरी विरोधात गेल्यास त्यांना मतदान करताना त्यांना सामना करावा लागला असेल त्यांच्या जाचाचा. त्या गरीबाचा उपकार विसरला तितक्या लवकर आणि गरीबाच्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं. गोर गरीब मोठा होऊ वाटत का व्हावा नाही असं का वाटतं तुम्हाला? गरीब मोठाच होऊ नये, पक्ष आणि फडणवीसच मोठा व्हावा असं का वाटतं? कशामुळं? त्या माणसाला मी आजपासून बोलणारच नाही. चल जाऊ द्या. मला कळालंय की बरेच आमदार एक आलेत मराठी, बरेच एक आले आणि ते अशीच फूट पाडणार आहेत. आंदोलनात कोणत्या जाती धर्माचे लोक घेणार आहेत आणि ते मराठ्यात फूट पडेल म्हणून दाखवणार आहे. मी प्रामाणिकपणानं सांगतो, गरीब मराठ्यात फुटच पडत नाही. गरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं. त्यांच्या लक्षात आले गरिबांच्या की हे श्रीमंत मराठी गरिबांचे पोरं मोठे होऊ नये म्हणून हे एक झाले आणि यांना गरीबाचं पहिल्यापासूनच मोठं होऊ वाटत नाही, तर आताही होऊ वाटत नाही. त्यामुळे गरीबात फूट पडत नाही. श्रीमंतीची फूट ही पहिल्यापासूनच आहे. आमदार खासदार मंत्र्यांची पहिल्यापासूनच आहे. यांनी पहिल्यापासूनच आमच्या गरीब लोकांचा वापर केलाय. आमच्या गरीबाचे पोरं यांनी हमेशा पॉम्पलेट चिटका ठेवले. आमचे गरीबाचे पोरं हमेशाच यांनी प्रचाराला ठेवलेले. आमचे गरीबाच्या पोरं हमेशाच यांनी मारा मारायला ठेवलेले. त्याच्यामुळे आमच्या गरीबाच्या लक्षात आलेलं आहे की यांची एक टीम तयार झाली आतून, देवेंद्र फडणवीसांनी केली आणि तीही मराठ्यांच्या विरोधात. आणि मराठ्यांच्या विरोधातच एकमेकाला भांडणं करायला लावायचे. काय फक्त आंध्रातली टीम समोर येत नाही, आंध्रातली मराठ्यांच्या आमदाराची टीम सपोर्ट करते. काय त्यात अभ्यासक तज्ञ बरेच भरणा झालाय ते आता चलबिचल करणार आहेत. ते आता चलबिचल करणार आहेत. इकडे तिकडे लोक गोळा कर, मोर्चा काढ, कुठं आंदोलन कर, सरकारी आंदोलन सुरू होणार आहेत. ही सगळी यांची तयारी झालेली. पण गरीब मराठ्यांना जाहीर सांगतो, आपल्या लेकरांना मोठं व्हायचंय तर यांना का वाटतं गरिबांचे पोरं मोठे होऊ नये मराठ्यांचे. आणि मराठ्यांनी गरिबांनी एका बाजूने राहावं, कारण हे पडणार आहेत ह्या भीतीनं हे तरफड मारफाड करायला जातात, हात उचलायला लागलेत. यांचं भानच हटलंय, सगळं भान हरपले. यांना फक्त पक्ष आणि नेता दिसतो. जे त्यांनी सांगितलं फडणवीसांनी तेच यांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या बहुतेक मराठ्यांच्या आमदाराला करायचे. कारण यांना 4-4 हजार कोटीचे जर कामं दिली असतील तर यांच्यावर सुद्धा प्रचंड प्रेशर असणार आहे फडणवीसांचं. तुला काय फुकट निधी देत नाही असं बोललं असावं. तुला जर समाज मोठा येतो तर मग 4-4 हजार कोटी तुला दिलेत, तुला मी मोठा का समाज मोठा, असे यांच्यावर प्रचंड प्रेशर आहेत. हे बरेच जण आहेत. जो मराठ्यांचा आमदार मध्ये भाजपाचा आंदोलनाच्या माझ्या विरोधात बोलणार नाही, त्याला भीती दाखवणार, तुला मध्ये टाकी, तू मध्ये जाणार होता पण तुला मी जाऊ दिलं नाही मध्ये जेलमध्ये, तुला आमच्यात घेतलंय आणि जाऊ दिलं नाही. पुन्हा जर तू बोलला नाही माझ्या आणि समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात तर तू मध्ये जाशील. त्याच्यामुळे याला नाविलाजाने बऱ्याच जणाला बोलायचं. कारण साहजिक कळतं, ज्या माणसाला 4-4 हजार कोटीचा निधी दिलाय त्याला त्याच्याच बाजूने बोलावं लागणार आहे. निधी देणाऱ्याच्या बाजूने, गरीब मराठ्यांच्या बाजूने तो बोलूच शकत नाही. हे सरळ चित्र आहे. म्हणून काहीतरी आपलं प्रश्न विचारायचे म्हणून विचारायचे आणि मोकळं व्हायचं. प्रश्न जर मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात असते, आमची भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात असते तर मग ठीक होतं. आम्ही चुकीची मागणी करतोय मग ठीक होतं.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, काय चुकीची मागणी आहे? हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावा, काय चुकीची मागणी आहे? ही चुकीची मागणी आहे. सरसकट केसेस मागे घ्या, गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस झाल्यात, ही काय चुकीची मागणी आहे? 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, ही पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे, ही काय चुकीची आहे? सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या, त्याची अंमलबजावणी करा, काय चुकीची मागणी आहे? सगळा राज्यातला मराठा समाज ओबीसी आरक्षणात यावा म्हणून मी धडपड मरपड करतोय, काय चुकीची मागणी आहे? का देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही मला घेरलंय विनाकारण? आणि ते बी मराठ्याचेच आमदार आणि मंत्री, काय गरज आहे तुम्हाला? का तुमचा उपकार होणार नाही गरीब मराठ्यावर एका बाजून राहिलं आरक्षण मिळाल्यावर त्यांना? का त्यांचा आनंद बघायचा नाही गरीबाचा तुम्हाला? का एकच डोक्यासमोर निवडणूक निवडणूक आणि पक्ष आणि नेता, गरीब डोळ्यासमोरच नाही का? काही बोलायचं त्यांनीच आणि ढकलायचं आमच्यावर, चुका करायच्या त्यांनी ढकलायचं आमच्यावर. ही कोणता डाव आहे तुमचा? काय नाही होणार. गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावून तो मोठा व्हावा म्हणून माझा संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार. किती का सरकारी आंदोलन उभा करा, किती का फडणवीसांचं ऐका, मी थांबणार नाही. मी गरीबाला उघड्यावर पडू देणार नाही. गरीबांच्या पोरांचा जो आक्रोश आहे, त्यांना ऍडमिशन मिळत नाहीत, त्यांना नोकऱ्यात जाता येत नाही, मी त्याच्यासाठी सातत्याने झटणार आहे. आणि ओबीसीतून कुणबी आरक्षण मिळाल्याच्या नंतर राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण आहे, राज्यापासून केंद्रापर्यंत माझ्या गरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. आणि मी शेतकऱ्याचाही मुद्दा सोडणार नाही. यांचा सगळ्यात मोठा तरफडा तिथं झालेला आहे की ते मी शेतकऱ्यांचा विषय घेतला आणि यांना वाटायला लागले हे पोरग सगळेच विषय घ्यायला लागले, तर शेतकऱ्याचे घ्यायला लागले, त्यामुळे कर्जमाफी, त्याच्यामुळे नुकसान भरपाई ताबडतोब द्यावाची वेळ यायला लागली. मी धनगर मुसलमानाचं आरक्षण मागतो, त्यामुळे त्यांना ते पचत नाही. मी बऱ्याचशा जातीच्या छोट्या छोट्या मागण्या मांडतोय, ते खरा रोल यांचा हे होईल. मराठ्यांना आरक्षण मागतोय, माझं सरळ म्हणणं आहे, गरीब मराठ्यांसाठी मी मेलो तरी हटू शकत नाही. आतून किती कामदार एकत्र आलेत आणि काय झालंय हे सगळ्यांना कळतं. तुम्हाला जितकं तुमच्या पक्षाचं नेत्याचं कळतं मोठं करण्याचं, तितकं मला माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या जातीला कसं गरीबाला मोठं करायचं हे मला कळतं. उगाच गोरगरिबांना पुढं करून त्यांना मोहरा बनवू नका, बळीचा बकरा बनवू नका. आणि आम्ही त्यांना विरोधक नजरेत धरलेलं बी नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांची बाजू घेणारा कुठलाही आमदार असू द्या, मराठ्यांच्या विरोधात गेला, मग तो विरोधी पक्षाचा बी असू द्या, मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या विरोधात गेला की ती निवडणुकीत गेला. माझ्या गरीबाला जो देणार नाही न्याय त्याला मी सोडणार नाही. आणि ते नवीन काही डाव काढू नका. सरकारचा जो आता नुकसान भरपाईचा निधी दिला जाणार आहे, त्याच्यात काही नवीन डाव काढू नका. की जनावर ज्यांचे वाहून गेलेत, शेळ्या बकऱ्या ज्यांच्या वाहून गेल्यात, कुणाचं काही साहित्य वाहून गेले, त्याचं पोस्टमार्टम द्या. वाहून गेल्या जनावरांचं पोस्टमार्टम असतं का? कोणी शिकेलं तुम्हाला धंदे? परभणी हिंगोलीतून फोन होते की जनावर वाहून गेलेले त्यांचे पोस्टमार्टम द्या म्हणतात. वाहून गेल्या जनावरांचं पोस्टमार्टम कसं काय करायचं? ही कोणता निकष आहे? मग तुम्हाला आणखीन चेष्टाच करायची का शेतकऱ्याची? लय मोठा पाऊस झालाय म्हणून मोसंबीच्या सगळ्या पिकाची गळती व्हायला लागली राज्यभरात, तुम्हाला ती भरपाई नाही द्यायची का? तिकडे नाशिक पट्ट्याकडे इकडं तिकडं ते द्राक्षाचे त्या शेतीच्या खूप नुकसानी झाल्या. काय सांगता राव? जनावर गेले मेले ते आता त्या वेदनेवर मलम लावण्याऐवजी तुम्ही त्याला कापून त्याच्यावर म्हणजे मीठ टाकायलात का, चटणी टाकायला? म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याच्या भावनेची कदरच नाही. तुम्ही त्यांचे किती गेले गावकऱ्याला विचारा, तुम्हाला नाही सांगणाऱ्यावर भरोसा नाही ना तुम्हाला. गावकऱ्याला विचारा खरेच जनावर किती होते, गावकरी सांगतील. वाहून गेले तर त्यांनी नाही पंचनामे केले, काहींना मेल्याच्या नंतर ते उचलून बाजूला नेऊन टाकून दिलेत, नाही पोस्टमार्टम केलं. कारण तुमचे नवीन नवीन नियम लोकांना काय माहिती आहेत? पोस्टमार्टम केल्याशिवाय देत नाहीत म्हणून तुम्ही लोकांनी तुमच्यासाठी पोस्टमार्टम बी केले असते. काय करताना आता करावंच लागेल. तुम्ही जसा सत्ता तुमच्या हातात आली, तुम्ही जसं वागविता तसं वागावं लागणार आहे लोकांना. त्याला काय नाईलाज आहे ना आता. तुम्ही
त्यांची नुकसान झाली, शेतकऱ्यांनी सांगितलं की 100% भरपाई द्या, तुम्ही तळतळू नका. आणि उगाच फडणवीस साहेब मराठ्यांच्या विरोधात तुमच्या आमदाराला षडयंत्र करायला लावू नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही आम्हाला छेडू नका विनाकारण. तुम्ही ज्याला 1000 कोटी, 4,000 कोटी, 5,000 कोटी, 500 कोटी निधी देताय ना, हे लोक तुमच्या ऐकण्याच्या पुढे नाहीत. इथं 7,000 उपकार केला ना, एकमेकाला जर तांब्या भरून पाणी दिलं ना गाव खेड्यात, तरी लोक उपकार धरतेत. मग तुम्ही जर इतकं दिलं म्हणलं की तुमच्या शब्दाच्या पुढे कोणीच नाहीयेत, तुम्ही जाणून बुजून तुमचे भाजपाचे आमदार आणि तुमच्या प्रणित आमदार मराठ्यांच्या विरोधात घालू नका. तुम्हाला शेवटचं सांगतो मी, तुम्ही विरोधात घालू नका. मराठे तुमचे शत्रू नाहीत, विरोधक नाहीत. आमचं आरक्षण द्या. तुम्ही नाही दिलं, आम्ही हटवू शकत नाही. हटवू शकत नाही म्हणजे नाही. दादा तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा उभा केलाय, मात्र येवल्यामध्ये भुजबळांनी टीका केली की हा कधीपासून शेतकरी तज्ञ झाला असं म्हणत तुमची खिल्ली उडवली. त्याला काय काम राहिलं बरं आता? खिल्ली उडवण्याच्या पलीकडे काय राहिलं मला सांगा. त्याला आता ते किल्ल्या तर उडून द्या ना तेवढ्या. त्याच्या चाव्या तर सगळ्या फडणवीस साहेबाच्या हातात आहेत. तेवढी किल्ली त्याच्याकडे, ती किल्ली गेली म्हणू द्या. ते 50,000 येऊन दे, मला काय करायचं नाही. 50 लाखांनी येऊन दे. महाराष्ट्रातलं अख्खं मतदारसंघ ते उभं राहून त्याला काही करू दे. वेळेवर बघू ना, आता काय ताण घ्यायचा ते. वेळेवर बघू ना, काय करायचंय काय नाही ते वेळेवर बघू. पण मी तज्ञ हाई नाही, किल्ल्या उडव काय उडव, त्याचं तेच फसतच चाललाय. फडणवीस साहेबांचं ऐकून माझ्या विरोधात बोलतोय. फडणवीस साहेबांनी तो एक मोरा उभा केलेला माझ्या विरोधात. मोठा मुकादम ती सगळ्याचा. हे बारकुले मुकादम आहे, टोळी मुकादम, बैलगाडा, बुळबुळ गाडीचे मुकादम काही येतं, काही टायराचे मुकादम आहेत. बुळबुळ गाड्याचे मुकादम जास्त आहेत. ती मेन आहे. ठोकळा त्यो मेन आहे. आता मी येडा आहे ना, तज्ञ नाही ना. 309 कोटी कोणा शेतकऱ्यांसाठी मंजूर करू लागलो, गरिबांसाठी. आणखी मी वाढीव देऊ कृषी मंत्र्यांनी सांगितलंय त्या दिवशी. कमी पडले तर वाढू. काही ना काहीतरी सरसकट कृषी मंत्र्यांनी शब्द दिला की सरसकट आम्ही शेतकऱ्यांना देतोय. काही ना काहीतरी येड आहे बाबा मी भुजबळा, पण मी काहीतरी करतो ना गरिबासाठी. तज्ञ असावं असं काही का? तज्ञ सगळे तुम्ही फोडीता. तज्ञ दरेकर साहेबांच्या अभियानात, आमच्या आरक्षणाचे तज्ञ ते अभियानात आहेत. ट्रॅप रचलाय माझ्यावर. आमदार तज्ञ बरेचसे तिकडे आहेत. ते वेगळं काम करतात ना माझ्या विरोधात. मी आपलं करतोय गोरगरीबाला देण्यासाठी, काही ना काहीतरी करतोय. त्याला आता उडू द्या किल्ल्यात. त्याला काम काही नाही बाबा. काम तर पाहिजे ना काहीतरी. तथा बार्शीमध्ये काही मराठा आंदोलकांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे तो सुद्धा असा तुमच्या विरोधाचा डाव असतो तुम्हाला. त्यांनी तुम्हाला 11 प्रश्न विचारले होते आणि जर तुम्ही 11 प्रश्नांची उत्तर दिली नाही तर तुमच्या विरोधात ते आंदोलन करणार होते. त्यांनी सुरू केले आंदोलन. मग लोकशाहीत तर सगळ्याला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. त्यांना काय करायचं ते करू द्या ना. मी त्यांना काय म्हणलोच नाही. काय हे सगळं आपले लोक आपल्या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. आपल्या लोकांनी आपण राजकीय विचार नाही करायचा. कोण पडन आणि कोण निवडून येईल हे विचार गरीब मराठ्यांनी आपण नाही करायचा. कोण पडन कोण निवडून येईल हे आपण विचार गरिबांनी करायचा नाही. आपल्याला देणे घेणं. आपलं लेकरू हरणार हे का हे आपण बघायचं आहे. त्याला आरक्षणासाठी लढाई उभा राहिली ना, ते प्रश्न विचारणं गरजेचं आहे. की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते पाहिजे. आता का प्रमाणपत्र थांबवलेत ते प्रश्न विचारायला पाहिजे. सरकार का थांबवले? रेकॉर्ड शोधायचा का बंद केला? व्हॅलिडिटी द्यायची का थांबवली? हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लावत नाहीत? याच्यासाठी आपण प्रश्न विचारले पाहिजे. आपण प्रश्न विचारले यासाठी पाहिजे. कोण निवडून येणार आहे, कोण पडणार आहे, आणि कोणाचं लेखी द्या आणि कोणाचं लेखी घ्या, हे आपलं गरीबाचं कामच नाही. आपलं कामच नाही. महाविकास आघाडी पडून दी, नाही तर महायुती पडून दी. आणि कोणत्याच मतदारसंघात मराठ्यांनी सांगितलेलं नाही की याला पाडा आणि याला निवडणार. पण जाऊ द्या ना, कुणी पडून द्या, कुणी निवडून देऊन द्या ना. आपल्या समाजासाठी आपण लढू, ही भूमिका असली पाहिजे.
सगळ्या गरीब मराठ्यांची आपली. श्रीमंत मराठ्यांना याचा तोलूच नका. हे श्रीमंत मराठी कोणाचा वापर करून घेते? माझा करून घेते, उद्या त्यांचा करून घेते, आणि उद्या त्याला सोडून दिल्यावर मग चुका दुरुस्त करतो ना आपण, की हो राव चुकलंच ते, त्यांनी सांगितलं म्हणून केलं, मी म्हणून यांनी सांगितलं म्हणून केलं, ते म्हणते त्यांनी. ही ढकला ढकलेपेक्षा आपण गरीब एका बाजून राहू, आपले प्रश्न आपणच सोडू ना. कोणत्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही, कोण करतय त्यालाही नाही. प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्या पद्धतीने तेही करतात, विषय संपला. तेही करतात. मी माझ्या पद्धतीने मी गरिबासाठी लढणार आणि आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या, हटणार नाही. ओबीसीतूनच घेणार, तीनही गॅजेट लावायला लावणार, सरसकट गुन्हे मागे घ्यायला लावणार, 83 क्रमांकाला कुणबी मराठा एक आहे तेही लागू करायला लावणार, सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी सुद्धा लागू करायला लावणार. याच्यात मराठ्याचा कुठेही तोटा नाही. राजकारण्यांचा असू शकतो, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही. मी सांगितलेल्या मागण्यात माझ्या गरीब मराठ्यांचा कुठंही नुकसान नाही. याच्यात नुकसान राजकारणी लोकांचं असू शकतं, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांचं नुकसान असू, महायुतीचं असू नाही तर महाविकास आघाडीचं असू, मला देणं घेणं नाही. गरीब कसा मोठा होईल त्यासाठी मी काम करतोय. पण यांना, या आमदार, मंत्री, खासदार, सरकार, गृहमंत्री यांना काय वाटतंय गरीब मराठा मोठा होऊ नये? दादा, संभाजीनगर मध्ये एक मुलगी जी आहे जी मागच्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करते मराठा आरक्षणासाठी, शिवरायांच्या पुतळ्याजवळ. काय बरं का तुम्हाला सांगतो मी, सरकार जर असंच करत राहिलं तर लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार? किती दिवस वाट बघणार यांची? लोक आंदोलन नाही करणार तर काय करणार? लोकशाहीनं, मी आत्ताच सांगितलं, सगळ्याच अधिकार दिलेला आंदोलन करण्याचा, करू शकते. जर सरकार असंच करत राहिलं तर लोक आंदोलन करणारच ना. दादा, बार्शीच्या आमदारांनी असा एक आरोप केला आहे की तुमच्या सोशल मीडियाच्या पाठीमागे आमदार रोहित पवारांचा हात आहे. म्हणजे आता तुमच्याकडे माझ्याकडे नोंद आली एसआयटी, नोंद एसआयटी द्या टाकून मध्ये, त्यांना करा सीआयडी सीबीआय काहीतरी आहेत ना, काय म्हणतात त्याला, ईडी. हा नोंद तुमच्याकडे यंत्रणा ना सगळ्या. मी खुलं का बोलतो, माग नाही म्हणून नसता दचकत बोलतो माणूस, माग असल्या दचकत बोलतो. कारण नेत्यांचं काम असं असतं, मंत्र्यांचं, सरकार चालवणाऱ्याचं काम असं असतं, पुढे घालून द्यायचं. जवळ उचलतोय तोवर त्याला पाठबळ द्यायचं. पण ज्याला आपण उचलायला लावलं, आमदार असू द्या, मंत्री असू द्या, ते जर काही असं ढळायचा अंदाज दिसला की ते लगेच अंग काढून घेते. ते अंग काढून घेतलं, मेला का माणूस पुढचा बदनाम होऊन घेणं देणं. आमदार मंत्री असून सुद्धा इतके चतुर आहे ती. माझंच उलट मराठ्यांच्या सगळ्या मराठा समाजाला म्हणणं आहे, उगत जातीच्या विरोधात जाऊन बदनाम होऊ नका. मागण्या उगा असतायत काही नाही. आतापर्यंत ह्या मागण्या गोड वाटत होत्या, तोवर तुम्ही आंदोलनात बी होतात. वर्षभर आंदोलन सगळ्याला चांगलं वाटलं, मागण्या चांगल्या वाटल्या, गरीबाला चांगल्या वाटल्यानं, श्रीमंताला चांगल्या वाटल्यानं, आमदार मंत्र्याला चांगल्या वाटल्या. आता या काही कस काय त्याच मागण्या चांगल्या वाटणार? कस काय चांगल्या वाटणार? या काहीच इथून पाठीमागे सगळ्याला गोड लागल्या, आता या काहीच कस काय चांगल्या वाटणार? माझ्या गरीब मराठ्यांसाठी या मागण्या योग्य आहेत आणि मी काय हटत नाही. उलट मी बदल करणार आहे थोडा, की 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनी, मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी आमरण उपोषण सुरू करायचं राज्यासाठी, त्याच मागण्या. कारण तो मुक्तीसंग्राम दिनी 16 तारखेला संध्याकाळीच 12 वाजता बसायचं. 17 तारखेला मुक्तीसंग्राम दिनी त्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आज्ञेतून मुक्त कधी करणार आहे? कधी करणार आहेत? कधी तुम्ही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणार आहे? तुम्ही कधी 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे हे लागू कधी करणार आहे? कधी लागू करणार आहे? सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहे? तुम्ही तीनही गॅजेट कधी लावणार आहे? हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. तुम्ही केसेस 4 दिवसात मागे घेऊ म्हणले तर सरसकट त्या कधी घेणार आहेत? कधी घेणार आहेत? शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीला मुदतवाढ दिली यासाठी की मराठ्यांचा रेकॉर्ड राज्यातला तपासण्यात यावा. 2 महिने झाले मुदतवाढ दिलेली, समिती काम करत नाहीये. आमच्या नोंदी कधी सापडणार आहेत?
आमचे कुणबीच्या नोंदी सापडल्यात, ते प्रमाणपत्र द्यायचे थांबवलेत. कक्ष होते प्रत्येक कार्यालयासमोर, ते कक्ष का बंद केले? व्हॅलिडिटी काढायसाठी इतका 6-6, 4-4 महिन्याचा विलंब का अधिकारी करायला लागले? काय कारण आहे त्याचे? ईडब्ल्यूएस कशामुळे रद्द केलं? तिन्ही ऑप्शन ठेवा. मी आज नाही सांगत आहे, 3 महिन्यापासून सांगतोय. कुणबीचा, ओबीसीचा पण ठेवा, एसीबीसीचा पण ठेवा आणि ईडब्ल्यूचा पण ठेवा. तिन्ही पैकी एक कोणचं घे आणि तिन्हीला 6 महिन्याची व्हॅलिडिटीची मुदत वाढ द्या. कोणचं एक घेईल, तिन्ही घेता येणार नाही. कारण समाज खूप होरपळला आहे माझा. तुम्हाला काय होतंय? तुम्हाला काही होत नाही. तुम्ही जे कमवायचं ते कमवून बसलात. तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही होऊन बसलात गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर. माझ्या गरीब मराठ्यांचं काय? त्यांनी किती दिवस हमाल्या करायच्या, किती दिवस रिक्षा चालवायची, किती दिवस एसटीचा ड्रायव्हर म्हणून राहायचं, त्याने ट्रक किती दिवस चालवायचे, त्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर किती दिवस राहायचं, त्याने पोते कवर उचलायचे, त्याने मुंबई पुण्याच्या सारख्या ठिकाणी ते आमच्या गोरगरीब मायबाप मराठ्यांनी किती दिवस तिथं वॉचमॅन म्हणून राहायचं, किती दिवस कंपन्यात लोखंड उचलायचे. आमच्या लोकांनी स्वप्न नाही बघायचे का? आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे लेकर अधिकारी व्हावेत. मग पोलीस असेल, महसूल मधले असतील, शिक्षक असतील, डॉक्टर, वकील असतील, या लोकांनी त्यांचे लेकर मोठे व्हायचे स्वप्न नाही बघायचं का? व्यावसायिक मराठा आमचे छोटे छोटे दुकानं टाकते शहराच्या ठिकाणी, हातगाड्या हॉटेल चालवितात. त्यांच्या पोरांनी स्वप्न नाही बघायचे का? का त्या आईबापांनी स्वप्न नाही बघायचे अधिकारी व्हायचे? कशामुळे आमचा रेकॉर्ड जळतोय? कस काय सापडत नाही? जिथं जिथं रेकॉर्ड जळाला त्यावेळेचा पंचनामा कुठे आहे? त्यावेळेचा पंचनामा कुठे आहे? रेकॉर्ड कस काय जळतोय आमचाच? एक गाव निघतंय आमचं, दुसरं कस काय निघत नाही? तुम्ही संस्थांवर असणारे पुराव्याचे रेकॉर्ड का तपासले नाहीत आतापर्यंत? शिंदे समितीला मुदत वाढ दिली ना, मग काम कुठे आहे? वंशवळ समिती कुठे आहे? वंशवळ समिती आहे कुठं? ही काय चाललंय तुमचं? जे मोडी लिपी आहे, फारसी आहे, उर्दू मध्ये आहे, अभ्यासक कुठे आहेत? सरकारचे अभ्यासक किती येड्यात काढणार तुम्ही आम्हाला? हे काम करायचं सोडून आमच्या विरोधात टीम उभा करायला लागला. ही काय गरीब मराठ्यावर डाव टाकायला लागलात तुम्ही? हे काम करा ना. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मंत्रिमंडळातल्या लोकांना सुद्धा कामं करू देत नाहीत. 3 महिने झाले सापडलेलं सगळं मीडिया जबाबदार आहे, साक्षीदार आहे. 3 महिने झालेत हैदराबादला 8,000 पुरावे सापडले. 3 महिने झाले तुम्हाला सांगितलेले सरकारनं, कमून नाही आणले. तुम्ही जर हे लागू केलं पटापट तर तुम्हाला आंदोलन उभा करायची गरज नाही आणि मराठ्याचेच आमदार मराठ्याच्या विरोधात घालायची सुद्धा गरज नाही. आज त्यांना सुद्धा राज्यातल्या जे मराठ्याचे आमदार आतून येत, आतून या अभियानात सामील, त्यांना सुद्धा एक प्रतिष्ठा आहे. ते बदनाम व्हायला लागलेत. फडणवीस साहेबांनी सांगायचं आणि यांनी बोलायचं. मराठ्यांच्या नजरेत मराठ्याचेच आमदार बदनाम व्हायला लागले. ते चाळण कुठाने करायची गरजच नाही ना. तुम्ही जर हे लागू केलं पटापट तर ते आमदार मराठ्याचे बदनाम होणार नाहीत या फडणवीस साहेबांमुळे. फडणवीस साहेब तिहेरी मराठा समाज संपवायला लागले. एकीकडून ईडब्ल्यूएस घातलं, दुसरीकडून ओबीसीचं आरक्षण निघू द्यायनात मराठ्यांच्या नोंदी, तिसरीकडून मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या नजरेत बदनाम करायला लागले, बोलायला लोक. काही आमदारांची बोलायची सुद्धा इच्छा नाहीये, ते सांगतात आम्हाला. पण नाविलाजाने हे कामधी कुटाणेकर भीतीपुटी फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावा लागले. त्यांची मराठ्याच्या विरोधात बोलायची इच्छा नसूनही आमदारांची मंत्र्याची नाविलाजाने बोलतायत, पण ते मराठ्यांच्या नजरेत बदनाम व्हायला लागलेत, आंदोलनाच्या विरोधात बोलायला लागलेत म्हणून. इतकं आम्हाला कळतं आणि त्या आमदार मंत्र्यांना बी कळतं, पण त्यांचाही नाविलाज आहे. पण ते बदनाम व्हायलेत मराठा समाजात. हे कुटाणे करण्यापेक्षा आम्हाला द्या ना. आम्ही हेच बार बार सांगतोय तुम्हाला. आता तुम्ही ऐकतच नसाल तर मराठ्यांना काय पर्याय राजकारणाकडे गेल्याशिवाय? आम्ही बार बार सांगतोय आम्हाला त्याच्यात नाही जायचं, आम्हाला त्याच्यात नाही जायचं, तरी तुम्ही बार बार तेच लिहून आणा आणि लिहून आणा. काय लिहून आणा? घ्या आता आमदाराचा अधिवेशन, बोलू दे उघडे. कोणचा महाविकास आघाडीचा महायुतीचा आमदार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही, बघू द्या उघड्या डोळ्याने मराठ्याला. फक्त आता त्यापासून हटायचं नाही, अधिवेशनच घेतलं पाहिजे. आता
दादा मी तर मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कठोर आमरण उपोषणाला बसणारच आहे. आणि ते मी 16 तारखेलाच बसणार आहे. 17ला मुक्ती संग्राम दिन आहे. कारण मी 16ला 12लाच रात्रीपासून सुरुवात करणार आहे. मी झुंजणार आहे मराठ्यासाठी. फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला संपवायसाठी झुंजा, मराठी मोठं न होण्यासाठी झुंजा, आमदाराला झुंजायला लावा सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या. तुम्ही आमच्या विरोधात काय गेम करायचे तेवढे करा, ट्रॅप रचा, अभियान करा, तुम्ही आमच्या अभ्यास करा. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी हटत नाही. मी मराठा आहे, तुम्हाला काय षडयंत्र करायचे तेवढे करा, तुम्हाला काय सरकार विरोधात घालायचं तेवढं घाला. मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मी बसणार. समाज एकीकडे तुम्हाला सांगते की आता उपोषण नको, तुमची तब्येत आणि तुम्ही समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहात. वारंवार समाज सभेमध्ये असेल किंवा घोंगडी बैठकामध्ये वारंवार बोलताना पाहायला मिळतो, तरीच तुम्ही उपोषणावरती मी काय वाईट नाही करत, मी माझ्या समाजासाठी करतो. मी काय माझ्या स्वार्थासाठी काय नाही करत, समाजाच्या स्वार्थासाठी. मी आता सांगितलेले हे प्रश्न आहेत, ह्या मागण्या आहेत, या गोष्टीसाठी करतो मी. याच्यात माझा समाज मोठा होणार आहे. बाकीच्यांना सरकार मोठं करायचं, बाकीच्यांना त्यांना पक्ष आणि नेता मोठा करायचा, मला माझा समाज मोठा करायचा. त्यासाठी मी या प्रश्नावर ठाम आहे. दादा, तुम्ही 29 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती, ती आता या 17 सप्टेंबरला करण्यात आली. ते मुक्ती संग्राम दिन आहे त्या दिवशी. ते आपल्याला काय असतं, एखाद्या मोठ्या मोठ्या जे नाव असतील त्यावेळेस प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन, हे असं काहीतरी एक निमित्त असतं. किंवा शाहूराजांची जयंती, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, असं काहीतरी निमित्त. आणि कुठले आंदोलन असो किंवा काय असो, असं निमित्तावरती त्यावरती उभा केली जाते, किंवा त्याचा आधार घेऊन उभा केली जाते. किंवा अनेक काही, कुणाचा वाढदिवस असतो त्या दिवशी आपण काहीतरी गिफ्ट देत असते एकामेकाला. तसं काहीतरी उठाव जर काहीतरी लागतं, त्या दिवशी प्रचंड उठाव झालेला मोठा मुक्ती संग्रामाचा उठाव आहे. अन्यायाच्या विरुद्ध तो उठाव होता. आणि ते दिवस चांगला आहे. 29ला करण्यापेक्षा लक्षात आलं की हा प्रचंड न्यायासाठी उठाव झाला होता. अन्यायाच्या विरुद्ध लोकांना चीड होती आणि तो अन्याय सहन होत नव्हता. मग अन्याय बंद करण्यासाठी प्रचंड मोठा एक न्यायाचा उठाव झाला होता. म्हणून त्या मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला सुरुवात करू. 29ला तसं काय नव्हतं, एक अंदाजे 29 तारीख ठरवली होती आपण. 17 सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिनी आणि सांगितलेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मला मंजूर पाहिजे, मंजूर पाहिजेत म्हणजे पाहिजे. आणि 16ला संध्याकाळी 12च्या नंतर बसणार आहे. दादा तुम्ही आता 5 ते 6 आत्महत्या केली, त्यांनी चुकी दिली असं म्हटलं की म्हणून दादागिऱ्यांनी माझ्या आत्महत्या दखल घेऊन माझ्या समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. हेच फडणवीस साहेबाला कळावं. काय आक्रोश आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरात. कशाला आमदार आणि मंत्री मराठ्यांच्या विरोधात घालून मुडदे पाडता मराठ्यांचे. फडणवीस साहेब, तुम्ही जबाबदार आहे त्या गोष्टीला. माझ्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्या, ते ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून. कारण त्याला त्याचा बाप दिसतो, त्याची आई दिसते, त्याचे कष्ट दिसते, त्याचं शिक्षण त्याच्या डोळ्यासमोर दिसतं. आणि हे असताना आरक्षणामुळे तो बाजूला गेला तर असं टोकाचा पाऊल उचलतो. ही गरिबाची आक्रोश, ही गरिबाची माया या मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या कमी लिहिलेल्या मराठ्यांना, मराठ्यांच्या आमदारांना नाही दिसणार. यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी वाचवायची, त्यांचा पक्ष आणि नेता वाचवायचा. गरीब मराठी यांना वाचवायचे नाही. तर मराठ्यांनी समजून घ्या, गरीब मराठ्यांसाठी हा संघर्ष सुरू आहे. आणि यांचा संघर्ष, यांचा नेता आणि पक्ष वाचवण्यासाठी हे प्युअर राजकारण करायले त्याच्या. म्हणून गरीब मराठ्यांनी एकजूट राहा. आपल्याला आपले लेकर मोठे करायचे. हे मोठे लोक, मराठीचे आमदार, खासदार, मंत्री, हे मराठ्यांना कधीच मोठं नाही होऊ देणार. यांचा तर पडामारपडा फक्त पडायसाठी, निवडून यासाठी चालला. आणि आपला जीव फक्त आरक्षणासाठी चाललाय. जीव जळायला लागलो का. माझी हात जोडून विनंती आहे मराठ्यांच्या पोराला, तुम्ही आत्महत्या करू नका. तुमच्या पाया पडतो मी. 1 वर्ष लेट शिक्षण घ्या, काय फरक नाही पडत. तुम्ही आज हुकलात आरक्षण नसल्यामुळं, आणखीन प्रयत्न करा, पुढच्या वर्षी प्रयत्न करा, आरक्षण मिळवत राहू आपण. तुम्ही गेल्याच्या नंतर आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, आपल्या आई वडिलांना प्रचंड दुःख होतं. तुम्हाला हात जोडून सांगतो मी, या आमदार मंत्र्यांना, सरकारला आपली माया दया नसू द्या गरीब मराठीची, पण आपण थोडं हुशार व्हा. आत्महत्या करू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, आत्महत्या कुणीच करू नका. मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे.
काही आमदार तुकडे करीन म्हणले, मी शहीद व्हायला तयार आहे गरीब मराठ्यांसाठी. त्यांना त्यांच्या नेत्याचा पक्षाचा अजेंडा मोठा करायचा, गरीब कापायचे, तुकडे करायचे, त्यांना करू द्या. मी बलिदान गेलं तरी मागे सरकत नाही. माझ्या हात जोडून विनंती गरीबांना, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका आणि तुम्ही एकजूट राहा. हे आपलं काहीच करू शकत नाही. ती वेळ आल्यावर बघू, दादा कोणात किती दम आहे वेळ आल्यावर बघू. दादा तुम्ही मागचे 5 ते 6 उपोषण जे आहेत ते एका वर्षामध्ये केलेले आहेत, मात्र आतापर्यंत सरकारनं जे मागचे 2 उपोषण बघितले तर त्याची दखल घेतलेली नाही. स्वतःहून तुम्ही ते उपोषण जे आहे ते सोडवले आहेत. आता ते असं वाटतंय का तुम्हाला की हे उपोषण सरकार दखल घेईल आणि हे उपोषण जे आहे ते किती दिवसाचं असणार आहे आणि बेमुदत आमरण उपोषण असणार आहे? बेमुदतच असणार आणि दखल घेतली नाही ही खोटी तुमच्या हाताने आम्हाला सोडी करत नाही किंवा आम्ही बळच बोलून नाही. तू ये तू ये तू ये, त्यांच्याकडे गेला मग आमच्याकडे, त्यांच्याकडे गेला मग आमच्याकडे, त्यांच्याकडे कमी गेला तर आमच्याकडे कमी आहे ना, असं नाही करत. ये नको येऊ, आपलं योगदान आपण समाजासाठी द्यायचं आठवणात. आणि आता कळत सरकारला उपोषण किती भयानक असतं. राज्यात पण साखळी उपोषण सुरू आहे. नाही, राज्यात कुठेही प्रोग्राम नाही, राज्यात कुठेही आंदोलन करायचं नाही, सगळ्यांनी शांततेत राहायचं, संयम ढळू द्यायचा नाही. हे आमदार मंत्री हे उचकीत असतील, हे उचकीत असतील, कुणी उचकायचं नाही, शांत राहायचं. हे नाही का माग यांच्या घर हेच पिटीत होती, हो यांचीच एकामेकाची जिरी देत आणि आपल्या गरीबाच्या पोरावर आणते. संयम धरा तुम्ही, मी आहे. कोणाकोणाचं काय आहे कसं आहे मला चांगलं माहित, फक्त वेळ येऊ द्या. मराठा समाजाने धीर धरून शांततेत राहा. शांततेच्या आंदोलनामुळेच मराठ्यांना आतापर्यंत इतकं मिळालेलं, खूप मिळालेले, आणखी राहिलेलंही मिळू. फक्त तुम्ही शांतता राहा आणि एकजूट राहा. राज्यात कुठेही आमरण उपोषणाला बसू नका, साखळी उपोषण करू नका. राज्यात कुठेही प्रोग्राम नाही, फक्त आणि फक्त अंतरवाली. 16 तारखेला संध्याकाळी 12ला मी बसणार. 17 तारखेला मुक्ती संग्राम दिनी राज्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं. ज्या आपल्या सरकारला दिलेल्या मूळ मागण्या त्या 8-9 मागण्यावरती आपण आजही ठाम आहेत, उद्याही ठाम राहणार आहेत. त्याच्यात ना बदललो ना बदलणार आहे. ना आधी याची मागणी होती नंतर त्याची होती, काहीही नाही. पहिल्यापासूनच 83 क्रमांकाची मागणी आहे मराठा आणि कुणबी एकी. पहिल्यापासूनच सगळ्या सोयऱ्यांची, 3ही गॅजेटची, समितीची पण आहे. सगळं काय ते सुरळीत आता लावायचं काम इथून पुढे आपण करायचं. आपला सगळा मराठा समाजाने एकच ध्येय आणि फोकस ठेवा, मराठा आरक्षण. काय तज्ञ, काही संघटनाचे लोक, काही समन्वयक, काहीच समन्वयक यांनी आतापर्यंत आंदोलनात फुटा पाडल्या, धनगरांच्या पाडल्या, क्रांती मोर्चात पाडल्या, यशस्वी झाल्या. आपल्या आंदोलनात यांना यशस्वी व्हायचं होतं, आपण होऊन दिलेलं नाही. गरीब मराठ्यांच्या ताकदीपुढं सरकारची ताकद पुरत नाही. पण आंदोलन अंतरवालीतच होणार, एका जागेवरती. सगळे शांत राहा. काम नसले तर या भेटायला, काम असेल तर कोणीही काम बुडून येऊ नका. मी तुमच्यासाठी लढायला खंबीर आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.